गोष्ट जरी छोटी तरी अर्थाने मोठी। संस्कार। दमयंतीने तिच्या पतीच्या निधनानंतर खूप कष्ट सोसून त्यांच्या मदन आणि मोहन या दोन मुलांना उच्च शिक्षित केले। काही वर्षानंतर दमयंतीच्या वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेपैकी बरीच स्थावर मालमत्ता दमयंतीला मिळाली। आईच्या नावे असलेली कोट्यवधी रुपयाची जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनामध्ये धरून आईच्या ताब्यासाठी मदन आणि मोहन हे दोन भाऊ भांडत होते। त्या दोघांनी एके दिवशी दमयंतीला त्याबाबत विचारले, तेव्हा दमयंतीने बराच वेळ विचार केला। वडिलार्जित संपत्ती मिळाल्यापासून मुलांची ही धडपड तिच्या लक्षात आली। दमयंती म्हणाली, हे पहा बाळांनो, तुम्हा दोघांपैकी जो माझ्या आवडीचा रंग, माझे आवडते आध्यात्मिक प्रेक्षणीय स्थळ, माझी आवडती मैत्रीण, माझा आवडता छंद आणि माझ्या आजारासाठी सुरू असलेल्या औषध गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकडे मी राहीन। दमयंतीचे ते वाक्य ऐकून मदन आणि मोहन हे दोघेही खजील होऊन एकमेकांकडे पाहू लागले। दमयंतीच्या मनात मात्र एकच विचार होता, मुलांना उच्च शिक्षित करताना त्यांच्यावर संस्कार करायचे मात्र माझ्याकडून राहून गेले बहुतेक।